कुर्ता दिलाय मला पण नंतर मला त्यांच्यापेक्षा भारी एक मिनिट फोटो घेतो क्लियर आला पाहिजे ओके का फोटो काढायचा का नुसतं धरूनच राहता झालं हां दिने काका कागद चालला दिने आग येते आग की जय छत्रपती शिवाजी महाराज की जय डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा विजय असो दुटीचा विजय असो हे दुटीचा मोनिका तुम आगे बढ़ो नम्रता तुम्ही सर्वप्रथम माझी आज आमच्या ग्रामपंचायतीमध्ये बिनविरोध उपसरपंच पदाची निवड झाली. मी सगळ्यांचे मनपूर्वक आभार व्यक्त करते. हे सगळं श्रेय माझ्या सर्व सदस्यांना आणि सर्व ग्रामस्थांना जातं की त्या सगळ्यांनी एकजुटीने येऊन मला या म्हणजे उपसरपंच पदासाठी माझी नियुक्ती केलेली आहे. आणि आमचा ग्रामीण भाग असल्यामुळे बऱ्याचशा गोष्टींचे प्रश्न आमच्याकडे आहे जो विकास बराचसा थांबलेला आहे तो आम्ही नक्कीच मी तुम्हाला आश्वासित करते की नक्कीच आम्ही सगळ्या गोष्टीचा प्रयत्न करू की नक्कीच विकास आम्ही यापुढे चांगला करू. आज मनापासूनचा आनंद आम्हाला सगळ्यांनाच होतोय की माझी पत्नी मोनिका आज ग्रामपंचायत बीड खुर्दच्या उपसरपंचपदी बिनविरोध निवड होते. खरं सांगायचं झालं तर हा आमच्या एकजुटीचा विजय आज झालेला आहे. आणि एका वाईट प्रवृत्तीच्या विरोधामध्ये आज आम्ही सगळेच ग्रामस्थ, सगळेच सहकारी, सगळेच ग्रामपंचायतचे सदस्य एका वाईट प्रवृत्तीच्या विरोधामध्ये एकत्र येऊन अविश्वासाचा ठराव पारित केला व त्यांना पदावरून खाली उतरवून आज आम्ही खऱ्या अर्थाने विकासाला गती देण्यासाठी आज आम्ही ग्रामपंचायतच्या उपसरपंचपदी बिनविरोध निवड माझ्या पत्नीची झालेली. ह्याचं सगळ्याचं श्रेय ग्रामपंचायतमधील माझ्या बीड ग्रामस्थ असतील, माझे वणी ग्रामस्थ असतील, केळवली ग्रामस्थ असतील, तसेच माझ्या सर्व ग्रामपंचायतमधील आदिवासी वाड्या गोरगरीब जनतेला मी समर्पित करतोय. आणि या ठिकाणी आज तुम्हाला सगळ्यांना आश्वासित करतोय की आम्ही सर्वच सहकारी एकत्रित पद्धतीने येऊन ग्रामपंचायतचा सर्वांगीण विकास कशा पद्धतीने होईल, जो विकास मागच्या 1 वर्षाच्या कालावधीमध्ये खुंटला होता, तो याच्यापुढे चांगल्या पद्धतीने करण्याचा सगळ्यांनीच मनाशी धरून आम्ही एकजुटीने येऊन निपक्षपातीपणे एकत्र येऊन आम्ही आज या ग्रामपंचायतची बिनविरोध निवड उपसरपंच पदाची झालेली आहे असं मी तुम्हाला सांगू इच्छितो. ग्रामपंचायतच्या जर तुम्ही आढावा जर घेतला तर आमचा सगळा ग्रामीण भाग पडतो. त्यामध्ये आमचा आदिवासी समाज हा फार मोठ्या प्रमाणात आहे. त्या आदिवासी समाजाला खऱ्या अर्थाने न्याय देण्याचं काम आजपर्यंत माझ्या व माझ्या सर्वच सहकाऱ्यांच्या वतीने झालं होतं. पण यापुढे सुद्धा आम्ही सर्वच सहकारी खांद्याला खांदा लावून माझ्या आदिवासी समाजाच्या, माझ्या बौद्ध समाजाच्या पाठीशी, माझ्या सर्वच इतर समाजाच्या पाठीशी ठामपणे आम्ही उभे राहून सर्वांगीण विकास कसा आमच्या ग्रामपंचायतचा होईल याकडे आम्ही यापुढे लक्ष देणार आहोत.